तर टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय निशांत 11 दादरपाडा या टीमच्या माध्यमातून फलंदाज सज्ज आहेत आणि नेहमीच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतात. टॉसच्या वेळी देखील त्यांनी सांगितलं हो आम्ही बॅटिंगच करणार. मधुकर स्मृती काय टीमचं नाव? मधुकर स्मृती या टीमच्या विरुद्ध त्यांची लढत असताना आपल्याला पाहायला मिळेल निशांत 11 दादरपाडा. जाहिद भाई यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर आपल्या सहर्ष स्वागत. डायहॅट फॅन आहेत विश्वजित ठाकूरचे. जाहिद भाई यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर. तर पहिला डॉट बॉल इथे निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाज सूरज पाटेकर यांच्या माध्यमातून प्रतीक कासूकर आणि दुसऱ्या बाजूला निलेश मोहिते निमेश माफ करा. यावेळेला चांगली गोलंदाजी सलग दुसरा डॉट बॉल जारा 11 चे सर्वे सर्वा. जाहिद भाई यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. आपण अनेक वेळेला यांचा संघ खेळताना पाहतो महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. निमेश मोहिते एक चांगला खेळाडू आहे, तो सध्या खेळताना दिसतोय, परंतु यावेळेला एक चांगला फटका लॉफ्ट करत असताना समोरच्या दिशेने बॉलला पाठवले सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. गुडीचे काय चांगला फटका होता प्रतीक च्या बॅट मधून समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये अतिशय उत्तुंग टोला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा 6 धावा मिळत आहेत. सूरजचा समाचार. फुल टॉस होता आपला ऑन साइडला. बॅटचा फेस लवकर क्लोज केला, बॉल मागे जातोय, तत्पूर्वी रन मिळताना दिसणार नाही. हा आलाय डॉट बॉल. या ओव्हरचा हा तिसरा डॉट बॉल आहे, त्याच्यामध्ये एक षटकार आला. 4 बॉलची समाप्ती होते. टीमची धावसंख्या 6. तुम्ही पाहताय बावऱ्या वादळ महाराज वजीर ग्रुप आयोजित उपमहापौर चषक ही स्पर्धा ही शृंखला अंतिम टप्प्यामध्ये पहिला सेमी फायनलचा सामना तुमच्या समोर रंगताना दिसतोय. जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल फायनल मध्ये. पाहूया कुठला संघ फायनल खेळेल. यावेळेला शॉर्ट बॉल होता, आडव्या बॅटने समोर खेळला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अक्षरशः टेनिसची रॅकेट चालावी तशी बॅट चालली. बॉल सीमा पार, चौकार. चांगलं टायमिंग फलंदाज प्रतीक कासूकरच्या बॅट मधून हा चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 रन. स्विंग अँड मिस. बॅटला जर स्विंग पाहिला तर मिड विकेटला होता आणि यावेळेला मिस करून जातोय हा बॉल सरळ विकेट कीपर कडे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे 10. नजरों से नजरों को चुराए, कैसी है तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो मर्दीदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदद बर्फी. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हल्फी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10. मधुकर स्मृतीकडून आता गोलंदाज संदीप आलाय सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. पहिल्या षटक संपले. 10 धावा फलकावर आहेत. तर निशांत 11 दादरपाडाची धावसंख्या. एन्जॉय ग्रुप कडून संदीप पाटील यांच्यासाठी प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. बॅकफुटला जाऊन पूल केलं. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षण होतंय. थोडंसं फंबल तिथे आणि 2 धावा इथे घेतल्या जातील का? हो, मिळतील 2 धावा. 2 धावा ऍड केल्या जातील. टीमच्या टोटल मध्ये धावा होत आहेत 12. निमिषचं खातं इथे उघडलं जात आहे 2 धावांनी. चांगला खेळ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये निमिष मोहितेने केलाय. पुन्हा एकदा एक शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, मात्र बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये.
हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. जरा 11 चे सर्वे सर्वा जाहीदभाई यांचं इथे आगमन होतंय. श्रीवर्धन मध्ये एक मोठं नाव ज्यांचं उद्योग क्षेत्रात देखील भरारी घेतली, परंतु क्रिकेटवर तेवढंच प्रचंड प्रेम आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर विश्वजित ठाकूर यांचे डायहार्ट फॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विश्वजितची मॅच कुठेही असो जाहीदभाई नेहमीच पाहायला मिळतात. बॉलला हुक केलंय, बॉल मागे चाललाय लॉंग लेगला, क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे, शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये लोटण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अपुरे, बॉल सीमा पार, हा येतोय चौकार. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे. तर या स्पर्धेमध्ये लक्षात घ्या, मालिकावीरासाठी जी बाईक इथे ठेवण्यात आलेली आहे हिरो HF100, याच्यासाठी क्रायटेरिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विकेट जर ज्या खेळाडूने घेतले असतील त्याच्यासाठी 5 पॉइंट दिले जातील आणि सिंगल रनचा 1 पॉइंट असेल. शॉर्ट बॉल, यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. तर व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. पुन्हा एकदा एक शॉर्ट बॉल, याला देखील हुक करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॉल अगदी चेहऱ्याजवळून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. हीच माहिती देत असताना स्ट्रायकिंग एंडचे अंपायर, आणि हा येतोय डॉट बॉल. या डॉट बॉल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर स्थिर आहे. रन झालेले 17. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी संदीप पाटीलची. यावेळेला शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जाऊन इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. काय फटका होता, ताकदवान पुल फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. या स्पर्धेमध्ये हिरोची HF100 ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे श्री अजय शेठ पाटील कोपर यांच्या वतीने. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे ते MD आहेत अजय शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी ही हिरोची HF100 बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. 6 धावा येत आहेत. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला, आणि तत्पूर्वी रन मिळताना दिसणार नाही. डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 2चा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत निशांत 11 दादरपाडा, स्कोर बोर्डवर 23-23. त्याचबरोबर अंकितभाई पटेल गुजरात अहमदाबाद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून आम्हाला 4 सायकल देण्यात आलेत. त्यामध्ये एक गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक 3 आणि एक मात्र सरप्राईज गिफ्ट. त्याचबरोबर मालिकावीर श्री अजय शेठ पाटील कोपर सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून मात्र ही HF100 हिरोची बाईक मध्ये देण्यात आली आहे. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा, 11.50 सरासरीने धावा इथे अर्जित करण्यामध्ये यश मिळालंय. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाते. परेश पारदीकडे बॉल सोपवण्यात आलाय. उपमहापौर चषक 2022 तुम्ही पाहताय मानगरवरून टेलिकास्ट या स्पर्धेचं फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. चला मॅच सुरू ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. बावऱ्या वादळ महाराज वजीर ग्रुप आयोजित उपमहापौर चषक 2022, निशांत 11 दादरपाडा हा संघ सध्या फलंदाजी करतोय आणि त्याच परिसरातले आमचे समालोचक मित्र, मराठीचे अतिशय मंत्रमुग्ध करणारे समालोचक प्रसादजी भोईर यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिल्या रात्रीच्या खेळामध्ये त्यांचं समालोचन त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आले या स्पर्धेमध्ये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कैलाश पारदी. पहिला बॉल इथे बीट करून गेलाय, परंतु पंचांचा इशारा आहे तो हा वाईड बॉल असेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या 24, 12ची सरासरी गाठण्यामध्ये यश मिळालंय. फलंदाजी करत असताना निशांत 11 दादरपाडाला
आणि नक्की फायटिंग स्कोर ते उभारतील याच्यामध्ये शंका नाहीये, कारण नेहमीच बॅटिंग करतात. यावेळेला शॉर्ट बॉल होता, बॉल मागे चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल, असंच चित्र आहे आणि बॉल सीमा पार, बायचा हा चौकार. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नहीं हो, याच्यामध्ये तर शंकाच नाहीये, हिंदुस्थानीच सगळ्यांच्या पुढे असतील, राहतील आणि इथून पुढे देखील. निमेशला उत्तम पाटील आणि निखिल पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. रनआउटची संधी आहे आणि इथे फलंदाज बाद. अठ्ठावीस धावा फलकावर आहेत. सलग 3 षटकारासाठी रितेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या दरम्यान मंचावर उपस्थित पाहतोय झारा 11 संघाचे पॅकर जाहीद भाई यांचा मात्र यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. कारण जाहीद भाई आणि आमचे सार्थक ब्रांड निलेश पाटील साहेब यांची मैत्रीची ओळख आहे. कारण झारा 11 सार्थक असाही संघ खेळला होता, त्याच्यामुळे ही मैत्री आणि याच्या पुढेही खेळत राहू आणखीन, नो डाऊट. जाहीद भाई यांचा यथोचित मान सन्मान माता इथे पाहतोय. आपल्या मुलांना साता समुद्र पलीकडे नेणारी मंडळी आहे, यांच्यामुळेच या अशा माणसांमुळेच आपलं क्रिकेट मात्र प्रगत होत चाललंय. तर या माणसांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय अविनाशजी काळे सर, आपल्याला विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अविनाशजी काळे सर. एकोणतीस धावा झाल्या. 29 ऑन साईडला टर्न करत असताना बॉलला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय मिड विकेटला. दुसऱ्या रनचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे परंतु गोलंदाजाच्या हातातून निसटलाय. काहीच चूक नाहीये थ्रो करणाऱ्या खेळाडूची, तरी देखील गोलंदाज नाराज मात्र त्याच्यावर आहे. हे भरपूर वेळेला पाहायला मिळतं. थ्रो पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, बरोबर हातामध्ये होता गोलंदाजाच्या, काहीच चूक नव्हती त्याची. अखेर 2 धावा इथे ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये रन झाले स्कोर बोर्डवर 31 31 धावा. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतमधल्या कडेला लागतोय, स्क्वेअर लेगला बॉल येतोय, 1 रन पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न, आता देखील थ्रो चांगला आहे परंतु आता विकेट किपरच्या थोडासा पुढे पडलाय. तत्पूर्वी 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 33. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर. या षटकातला आता शेवटचा बॉल शिल्लक. 33 धावा झालेल्या आहेत. तर टीम निशांत 11 दादरपाडाच्या चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न, 48-50 पर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न असेल या टीमचा. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 11-12च्या सरासरीने त्यांची फलंदाजी सध्या सुरू आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी 23 केल्या होत्या. पहिलाच बॉल वाईड पडला तिसऱ्या ओव्हरचा, त्याच्यामुळे 24 धावा झाल्या. त्याच्यामुळे 12ची सरासरी सातत्य त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलंय. 33 धावा आता देखील फलकावर आहेत. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. एकच बॉल आहे. पहिला बॉल वाईड आहे, त्यानंतर लेग बायच म्हणजे त्याच्या बायचा चौकार म्हणजे तो झाला पहिला बॉल. त्याच्यानंतर रनआउट आहे, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर 2 रनआउट वाईट आहे. ओके. नयन मोहिते दादरपाडा
नयन मोहिते दादरपडा विनंती करते मंचाकडे आगमन करायचं आहे. मग एक रन देखील वाढेल, 34 धावा होतील, 34 रन. यावेळेला फटका चांगला आहे, टायमिंग जुळलं होतं परंतु बरोबर हातामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद. देखुनी बायको कशी नाची राणी, कशी कोटी राणी, कशी डोली राणी. देखुनी बायको कशी नाची राणी, कशी कोटी राणी, कशी डोली राणी. इले साखराने कापी नुसती काय करू बाबा निशाणी मारा. देखुनी बायको कशी नाची राणी, कशी कोटी राणी, कशी डोली राणी. देखुनी बायको कशी नाची राणी, कशी कोटी राणी. शेवटचा बॉल आता इथे शिल्लक. या ओव्हरचा 34 धावा फलकावर आहेत. चौतीस धावा फलकावर आहेत. सलग 3 षटकारासाठी निखिल पाटील वैश्वी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. टीमची धावसंख्या 34. यावेळेला ऑनसाइडला दिशा दिली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक रन इथे पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न, एकच धाव इथे पूर्ण केली जाईल. ओव्हरची होते समाप्ती. रितेश पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. 2 षटकार मारले तरी 1000 रुपये. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा फलकावर. 2 फलंदाज बाद. टीम निशांत 11 दादरपाडा. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये विवेक आणि ओमकार कोळी खेळताना दिसतात. स्ट्रायकिंग एंडला विवेक खेळतोय. यावेळेला समोर फटका आहे. अगदी चांगलं टायमिंग देऊन जातोय. सरळ 6 धावा. लॉंग ऑनला षटकार. बहुत दिया जा, छोड़ दिया जा. मेला कमजोर दिलाचा, मी मारायच्या आधीच मेला. ओम फट स्वाहा. बोल तेरी साथ जब दिया जा, बोल दिया जा. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. विवेक कासुकरच्या पॅट मधून 6 धावा. या षटकाराच्या मदतीने 41 धावा होत्यात फलकावर. चांगली फलंदाजी निशांत 11 दादरपाडा टीमची. मधुकर स्मृतीच्या विरुद्ध खेळत असताना पहिला सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर. यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा पुल केलाय. गॅप मध्ये जातोय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. हा दुसरा षटकार. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. समोर खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक रन इथे पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न विवेक करत असताना 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण.
डबल बरोबर अर्धशतक पूर्ण झालंय. निशांत 11 दादरपाडाची धावसंख्या 2 बाद 50. अभिनंदन. 50 धावा त्यांनी पूर्ण केल्या. 4 षटकांची लढत आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल टाकून झालेले आहेत 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. त्याच्यामुळे मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना निशांत 11 दादरपाडाचा संघ. सेमीफायनलचा पहिला सामना तुम्ही पाहताय. यावेळेला एक चांगली लाईन पिचिंग झाल्यानंतर थोडंसं टेक ऑफ घेत विकेट कीपरकडे जातोय. बॉल बाउन्स चांगला मिळाला. रन मिळताना दिसणार नाही. येतोय डॉट बॉल. 2 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 2 बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 50. निशांत 11 दादरपाडा. या ओव्हरचा हा 5वा चेंडू. गती थोडीशी कमी केली. टॉप एज बॉल मागे चाललाय. विकेट कीपरने कॉल केला परंतु मागच्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आला होता. बॉल हातातून निसटतोय. आणखीन एक जीवदान विवेकला. 1 रन ऍड होईल. टीमच्या टोटलमध्ये रन झालेत 51. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातला आता टाकण्यासाठी तयार होईल गोलंदाज परेश पारधी. पहिले 2 बॉल शॉट टाकले. त्याच्यावर तुटून पडला फलंदाज विवेक आणि त्याच्यानंतर एक संधी निर्माण केली होती ती देखील इथे सुटली आहे. मी म्हणेन क्षेत्ररक्षकाच्या हातून झेल पडतोय खाली. तत्पूर्वी टीमची धावसंख्या 51. शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या सत्रातला. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे काय पाहावं लागेल. पंचांचा सिग्नल. यस इट इज वाईड. अवांतरच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा प्रतीक्षा असेल त्या शेवटच्या बॉलची. टीमची धावसंख्या 52. 2 बाद. टीम निशांत 11 दादरपाडा तुम्ही पाहताय. बावऱ्या वादळ महाराज वजीर ग्रुप आयोजित उपमहापौर चषक 2022. खुल्या टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर आणि बॉलला पाठवलंय भरपूर दूर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 58. 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम मधुकर स्मृतीला या मॅचच्या दरम्यान. आणि दुसऱ्या डावामध्ये काय घडते काय बिघडते हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. या पण ऐकूया दीपक पाटील सरांचा आवाज. तत्पूर्वी टॉस केला जाईल दिघोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये जीतू 11 जय हनुमान नेरे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहायचे. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आणि या पण ऐकूया दीपक पाटील सरांचा आवाज. यानंतर धन्यवाद. ऐका तेव्हा तो म्हणतोय तुलाही मुलगा पाहिजे हिरो सारखा पण मला असा पाहिजे. अगं वंशाला दिवा पोरगा व्हावा असा ग. जिजा मातेला शिवाजी झाला जसा ग. हा तोच काय मी म्हणतो असं. कुणाला मिठाई तर कुणाला मेवा पाहिजे. आजारी म्हणतो मला जालिम दवा पाहिजे. आमदार म्हणतोय मला लाल दिवा पाहिजे. पण मराठी माणसाला वाचवायला जिजाईचा शिवा पाहिजे. जिजाईचा शिवा पाहिजे. जिजामातेला शिवाजी झालाय जसा. जितू 11 जय हनुमान नेरे संघाचं संगणक या लगेचच नाणेफेक केली जाईल. जाहीद भाई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. क्या बात. रोहन भोईर आणि समाधान पाटील यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या. थँक्यू. नाणेफेकीचा कौल लागलाय. निर्णय काढवायचा आहे. जितू 11 जय हनुमान नेरे संघ वेटिंगवर ठेवला निर्णय. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल नेरे संघात जिंकला आणि निर्णय काही अवधीतच येईल. तर बघूया पहिली सेमीफायनल सुरू आहे. एका बाजूला निशांत 11 दादरपाडा संघ तर एका बाजूला मात्र मधुकर स्मृती संघ. यानंतरची दुसरी सेमीफायनल जितू 11 जय हनुमान नेरे बनाम दुर्वा जिशान दिघोडे संघ. नरेशभाई गायकवाड यांचा सन्मान केला जाईल. विनंती करतो नरेशभाई गायकवाड यांना की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नरेशभाई गायकवाड भाया आता सन्मान या मंचावर होईल तर यायचे आपण.
भाई यांचा सन्मान आपण इथे पाहतोय. नरेश भाई गायकवाड भाई यांचा सन्मान या मैदानावरती होताना. तर ऐकूया काय घडतंय काय बिघडतंय उत्तरार्धामध्ये. निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. निर्णय कळवायचा आहे लगेचच. दिरंगाई करू नका, लगेचच निर्णय कळवायचा आपला. बॉलिंग फर्स्ट मोठ्या. नयनजी मोहिते सर आपल्याला विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय नयनजी मोहिते सर यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जाईल. तर आता मात्र या उत्तरार्धामध्ये कसं नाटक रंगलं जाईल ऐकूया आपण. दीपक पाटील सर पळसपे यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच कुणाल सर. धन्यवाद दिनेशजी पाटील. उपांत्य फेरीचा पहिला सामना रंगतोय. एका बाजूला निशांत 11 दादरबाडा संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तब्बल 58 धावा उभारल्यात आणि 59 धावांचं भलं मोठं टार्गेट आता मात्र सेट केलंय मधुकर स्मृती या संघासमोर. घरच्या मैदानावर खेळेल मोठ्या संख्येनं मात्र प्रेक्षक वर्ग मधुकर स्मृती संघाला चीर अप करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी मात्र जमा झालाय. सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत या रात्रीमध्ये. गोलंदाजी मार्कवर मात्र निमेश मोहिते. पहिलाच बॉल लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. बॉल मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात मात्र चांगली झाल्या या चौकारानं होतोय मधुकर स्मृती टीमचा श्री गणेशा. चौकारानं मात्र सुरुवात झाली पण जवळजवळ 15ची सरासरी आहे या मॅच मध्ये. इथून मात्र फायनल मध्ये जायचं असेल तर मात्र दर्जेदार खेळ साकारावा लागेल मधुकर स्मृती टीमला. चेंज ऑफ पेस थोडासा मध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळेस मात्र पुढचा बॉल डॉट काढलाय. निमेश मोहिते कमबॅक करत असताना यंदाच्या हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. निशांत 11 दादरबाडा संघ चांगला परफॉर्मन्स मात्र सादर केला या टीमनं. उरण तालुक्यामधील एक दिग्गज संघांपैकी एक आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या खेळाची छाप सोडली. राऊंड द विकेट ना स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. बॉल डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार येतोय फलंदाज सूरज पाटेकरच्या बॅट मधून. अरे भावा छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांचीच औलाद. दोन चौकारांनी आपल्या फलंदाजी मधली उपयुक्तता आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता मात्र सादर करून देत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सूरज पाटेकरचा खेळ वाखाणण्याजोगा राहिलाय. त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल या मॅच मध्ये कारण इथून मात्र अंतिम फेरीचं तिकीट हवं असेल तर या खेळाडूला लढावं लागेल या मॅच मध्ये. त्याचा विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे निमेश मोहिते. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला प्रहार आहे. टायमिंग प्रॉपर आहे. बॅटच्या मधोमध भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा जोरदार दे धक्का घे छक्का. दात खाऊनी असा फटका मारेला या फलंदाजांनी षटकार मारेला या फलंदाजांनी. कमालीची सुरुवात केली ती सूरज पाटेकरनं. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं दहशत निर्माण केले. संपूर्ण संघ आता मात्र एकवटलाय. थोडीशी धडकी भरली आता मात्र निशांत 11 दादरबाडा संघाच्या खेळाडूंमध्ये. हलचल मात्र निर्माण केले पहिल्या 4 बॉलवर आलेल्या 3 मोठ्या फटक्यानं आणि टेन्शन आता मात्र स्पष्ट जाणवू लागले. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नसतात हे सुद्धा चांगलं माहिती आहे निमेश मोहितेला. त्यामुळे उर्वरित चेंडूंमध्ये मात्र चांगला खेळ करावा लागेल दादरबाडा संघाला. पहिल्या 4 बॉलवर आल्या तब्बल 14 धावा. 14 शॉर्ट टीम मिटिंग सुद्धा बोलवण्यात आली आणि एवढा धसका आता मात्र घेतलाय तो सूरज पाटेकरच्या या फलंदाजीचा. अप्रतिम कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आणि याही मॅच मध्ये मात्र फर्स्ट सेमीफायनल मध्ये आपल्या फलंदाजीतली दहशत मात्र तमाम क्रीडा रसिकांना दाखवून देत असताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साइडला यावेळेस मात्र टर्न केलाय. शॉर्ट मिड विकेटकडे बॉल चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो येईपर्यंत मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावफलकामध्ये होईल बदल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर. जवळजवळ 15च्या सरासरीनं खेळायचं आहे आणि या सरासरीपेक्षा मात्र आता 1 धाव जास्त गेले.
ती मधुकर स्मृती संघाची. खरं तर या ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग मधला हा संघ आहे. या संघाचा पाहायला गेलं तर एक वेगळा फॉर्मॅट मधील पहिल्यांदाच अशी स्पर्धेमध्ये पूर्णपणे प्रीमियर लीग मधले सगळे संघ उतरले आणि काय दर्जेदार खेळ केलाय. कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे आणि झेलला जातोय. आता मात्र टाळ्या वाजतात त्या दादरपाडा संघाच्या समर्थकांकडून, कारण इथे सूरज पाटेकर याच्या खेळीचा होतोय अंत. एक चांगली खेळी मात्र संपुष्टात. चोरीचा मामला आम्हाही थांबला चोरीचा मामला आम्हाही थांबला प्रेमानं देहात हात. माझी मैना करू नकोस मैना या इश्काचा गोड गोड हात. झाली आपली तर पहिलं षटक आपण पाहिलं, तब्बल 16 धावा आल्या, परंतु एक महत्वपूर्ण सफलता. सूरज पाटेकर यावेळेस मात्र बाद होतोय. थोडंसं टेन्शन आलं असेल मधुकर स्मृती संघाला सुद्धा, कारण ज्या आक्रमकतेने, ज्या विस्फोटकतेने मात्र त्याचा खेळ सुरू होता. हे खेळ सुरू असताना मात्र थोडीशी दहशत त्यानं सुद्धा निर्माण केली होती आपल्या फलंदाजीतली. सुपर बॅटिंग, 6 बॉलमध्ये 16 धावांची विस्फोटक इनिंग साकारून मात्र तो मैदानाच्या बाहेर येतोय. एका बाजूला आपण पाहतोय आनंद दरोडा, दुसऱ्या बाजूला ऋषिकेश पाटील. जोडीवर आता मात्र थोडंसं निर्भर राहावं लागेल. सुरुवात चांगली झाली. पहिला षटक जर आपण पाहिलं तर जी रन रेट आपण जो पाहिला तो रन रेट पेक्षा थोडीशी 1 रन जास्त जरूर आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र बदल केला जातोय. ओमकार कोळी गोलंदाजी मार्कवर, दुसऱ्या बाजूला ऋषिकेश पाटील. अफलातून फॉर्म दाखवलाय त्यानं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तीनही मॅच मध्ये सामनावीर, मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड मात्र ऋषिकेश पाटीलच्या नावावर आहे. आणि या मॅच मध्ये जर खेळी साकारली तर आणखीन सुद्धा एखादी मॅन ऑफ द मॅच तो घेऊ शकतो. परंतु इथे समोर लक्ष सुद्धा कठीण आहे, समोर संघ सुद्धा तेवढाच मजबूत आहे. आणि या मजबूत संघाला पराभूत करायचं असेल तर मात्र संपूर्णपणे मी तर म्हणेन शक्ती एकवटावी लागेल ती मधुकर स्मृती संघाला. 16 धावा झाल्या, थोडं स्पीडअप करा. रात्रीचे सामने आहेत. निशांत तिलबंद दादरपाडा संघ, गोलंदाजी मार्कवर ओमकार कोळी सज्ज होतोय. शॉट प्लेन, तिथे मात्र एज लागले, टॉप एज बॉल हवेमध्ये आहे आणि फलंदाज होतोय बाद. लागलाय दुसरा झटका मधुकर स्मृती संघाला. ती महत्वपूर्ण सफलता, टॉप एज आपण म्हणूया. इथे मात्र दुर्दैवीरित्या पहिला चेंडू फेस करत असताना मात्र महत्वपूर्ण विकेट गमावले ती मधुकर स्मृती संघानं ऋषिकेश पाटीलच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मनोज भल्ला आणि आनंद दरवडा अशी 2 फलंदाज यावेळेस मात्र खेळपट्टीवर उभे आहेत. परंतु ओमकार कोळीला मात्र मिळालंय हे घवघवीत यश. फलंदाजानं मात्र संपूर्णपणे या कालच्या रात्रीमध्ये खूप छान खेळ केला होता. तोच फलंदाज आता मात्र शून्यावर परतलाय. ओमकारचा हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, कुटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पूल केला आणि या रन मात्र मिळेल. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथून मात्र दैव बलवत तर बाल बचावलाय, अन्यथा धावचीच्या स्वरूपात मात्र बाद व्हावं लागलं असतं. निशांत 11 दादरपाडा संघ जर फायनल मध्ये गेला तर अजित मोहिते यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. ओमकार कोळी गोलंदाजी मार्कवर चांगलं कमबॅक केलं या मॅच मध्ये. ते निशांत 11 दादरपाडा संघानं, दादरपाडा संघ म्हटला, दादरपाडा गाव म्हटलं की प्रसादजी भोईर उत्कृष्ट मराठी समालोचक, त्यामुळं संगीत क्षेत्रामधील एक मोठं नाव DJ मॅडी, त्यांचं गाव तुम्हाला पाहायला मिळेल. थोडं स्पीडअप करा दादरपाडा टीम.
मनोज भल्ला ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड बॅट्समन. गोलंदाज सज्ज ओमकार. त्यावेळेचा हा बॉल बॅकफुटला जाऊन थोडासा कट करण्याचा प्रयत्न. इथून मात्र बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावते. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. निमेश मोहितेला थोडेसे फटके पडले होते, परंतु काय कमबॅक केले ओमकार कोहलीनं. लाजच्या बाप. आता मात्र थोडंसं कठीण झालंय. आता मात्र थोडंसं टेन्शनमध्ये आलाय मधुकर स्मृती संघ, कारण अगोदरच धावांची इन्व्हेस्टमेंट पहिल्या इनिंगमध्ये फार मोठी आहे. ती निशांत 11 दादरपाडा संघाची, आणि इथून या धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र थोडीशी दमछाक जाणवते मधुकर स्मृती टीमची. चांगला बॉल होता फुल लेंथ. यावेळेस मात्र थोडासा वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन. पंच इशारा करतील वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. तो संख्या 1 ने पुढे जात असताना 18 रन्स 18 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत चांगलं षटक राहिलंय. व्हाईट बॉल जरूर आलाय, परंतु प्रयत्न मात्र चांगला होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र होता तो ओमकार कोहलीचा. राईट राऊंड विकेट ना. मनोजसाठी हा बॉल इथे मात्र कनेक्शन नाहीये. चाच पडतोय, थोडासा अडखळतोय आता मात्र फलंदाजी करत असताना. चेंडू समजत नाहीयेत या रात्रीमध्ये, आणि अशातच मात्र हा चेंडू मात्र निर्धाव चाललाय. डॉट बॉल. आता मात्र लक्ष कठीण होत चाललंय. चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर आता मात्र वाढत चाललंय. निशांत 11 दादरपाडा संघ हळूहळू मात्र विजयाकडे मार्गक्रमण करत असताना थोड्याशा स्ट्रॉंग पोझिशन मध्ये मात्र या मॅचच्या. ओमकारचा हा बॉल एज घेऊन मात्र मागे चाललाय. डायरेक्ट हिट. शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षकांना मात्र स्टॉम्प सीट केलेत, आणि फलंदाज मात्र बाद होतोय तो आनंद तरफडा. तावचीच्या स्वरूपात मात्र लागलाय हा तिसरा हादरा. नाहक बळी गमावलाय यावेळेस मात्र मधुकर स्मृती संघाना. समोर जरूर बलाढ्य संघ आहे निशांत 11 दादरपाडा संघ. तरी मी म्हणेन घरच्या मैदानावर खेळत असताना मात्र मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आहे, आणि असं असताना मात्र शेवटपर्यंत मात्र प्रामाणिकपणे निकरानं जर हा सामना केला तर अजूनही या मॅचमध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा मॅचमध्ये मात्र घुमजा होऊ शकतो. कमबॅक करता येऊ शकतं मधुकर स्मृती टीमला, आणि तोच कमबॅक करावा लागेल, कारण ही स्पर्धा खेळण्यासाठी पुन्हा एकदा 1 वर्ष वाट पाहावं लागेल मधुकर स्मृती टीमला. त्यामुळं एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, नाईट स्पर्धेमध्ये मात्र हा प्रीमियर लीगचा संघ पहिल्यांदाच आपण पाहतोय, आणि खूप चांगला खेळ सुद्धा केला या संघानं. प्रेक्षकांची मनं सुद्धा जिंकलेत, परंतु इथे मात्र समोर बलाढ्य संघ आहे, आणि या बलाढ्य धावसंख्येसमोर मात्र थोडासा हतबल झालाय. नवीन फलंदाज रणदीप पाटील येतोय. गोलंदाज सज्ज ओमकार कोहली. ओव्हर द विकेट ना यावेळेस मात्र बॅक टू द बॉल. ड्राईव्ह बॉल चाललाय मात्र सरळ लॉंग ऑफ कडे. सिंगल असेल. षटक जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून खास करून वंचित ठेवले ते ओमकार कोहलीनं. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र काय सुरुवात केली होती सूरज पाटेकरनं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र धावा फारच कमी मिळाल्या, आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 19 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स 19 रन्स. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. मध्ये 40 धावा करायच्या. 40 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर निशांत 11 दादरपाडा टीम कडून यश पाटील. थोडं स्पीडअप करा. निशांत 11 दादरपाडा संघ फार वेळ घेत आहे. रात्रीचे सामने आहेत. पहिलाच बॉल स्टेप आउट केलं होतं फलंदाजांना. इथे मात्र बीट झालाय. टट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सामना जर आपण पाहिला तर आता मात्र येणारे 11 चेंडू आणि तब्बल 40 धावांची गरज आहे. तर मात्र थोडासा दूर चाललाय हा सामना मधुकर स्मृती टीम पासून. यश पाटील पहिला चेंडू डॉट आलाय.
शेवटचा हा बॉल टॅप केला इथून मात्र समोर सरळ जाऊन यष्टांवर आदळतो तोपर्यंत मात्र सिंगल रन कन्वर्ट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना सिंगल रन काहीही बिघडणार नाहीये निशांत इलेव्हन दादरपाडा संघाला. इथून मात्र जिंकायचं असेल मधुकर स्मृती संघाला तर मात्र आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट सगळ्यांच्या समोर आणावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील, हवेतून थोडंसं खेळावं लागेल, षटकारांची आतषबाजी करावी लागेल तरच या मॅच मध्ये मात्र कमबॅक करता येण्यासारखं आहे. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर मात्र दुसरं षटक मात्र कमालीचं पडलं ओंकारचं आणि आता मात्र सपशेल बॅकफुटवर सरकलाय तो मधुकर स्मृती संघ. गोलंदाज सज्ज यश पाटील आपल्या षटकामध्ये तिसरा चेंडू सादर करतोय. इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, नो बॉलचा इशारा मात्र अंपायरचा येतोय. रन मात्र मिळेल 1+1. ओ स्टेपिंग केलंय त्या ठिकाणी यश पाटीलला, या 2 धावा मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल इट्स अ फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची आणखीन एक नामी संधी आता मात्र चालून आले ती मधुकर स्मृती टीमला. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. 22 धावा धाव फलकावर आणि फ्री हिटचा बॉल आहे, ही चांगली संधी मित्र म्हणेन. रणदीप पाटील आपल्यामध्ये असलेला विस्फोटकपणा आता मात्र दाखवावा लागेल. गोलंदाज सज्ज यश पाटील, फ्री हिटचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला, यष्टीरक्षक चकलाय, मागचाही फिल्डर चकलाय, बॉल मात्र लॉंग स्टॉप चाललाय आणि हा येतोय नशिबाचा चौकार. अगं तुला माझा पदर बाई मी नव्हते भानत अन काळू बाई तो बहार माझा रणदीप पाटील याच्या षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. गोल्डन हार्ट्स यांच्याकडून पटपटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हा सामना आता मात्र थोडासा लांब चाललाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा. बिग फाईट आजच्या रात्रीमधील सेमीफायनल 2 दरम्यान जियान स्पोर्ट्स दिघोडे विरुद्ध जितू 11 जर्मन क्रिकेट क्लब नेरे. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालंय परंतु रन मात्र कंप्लीट होत आहे. सिंगल एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 वर. 27 रन्स. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल, तिसरं षटक यानंतर समाप्त होणार आहे, त्यामुळं हे अंतर आता मात्र वाढत चाललंय. एखादा मोठा फटका आता मात्र काही झालं तरी या बॉलवर येणं फार गरजेचं आहे मधुकर स्मृती संघाच्या दृष्टिकोनातून. यश पाटील गोलंदाजी मार्कवर, चांगला बॉल होता, यावेळेस मात्र फुल्लर लेंथ यॉर्क केला होता आणि ऑफस्टम्पच्या बाहेर खोलात टाकलेला हा बॉल सरळ यष्टीरक्षकाकडे विसावतोय. डॉट बॉल, तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 3 षटकांच्या अखेरीस मात्र बॅटिंग करत असताना मधुकर स्मृती संघाची धावसंख्या 27 धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी मात्र हव्या आहेत त्या तब्बल 32 धावा. सहा चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र 4थं षटक घेऊन येतोय विवेक कासूकर. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन उडवण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रू मध्ये विवेक कासूकर मात्र घेतोय जेल आणि फलंदाज मात्र बाद होतोय. उर्वरित 5 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. प्रेम करा तुम्ही, त्याला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. हे भंगार प्रेम नाही करायचं. तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. आता मात्र जवळजवळ सगळ्याच क्रीडा रसिकांना मात्र कळून चुकले या मॅच मध्ये मात्र कोणता संघ जिंकणार आहे. 5 चेंडू आणि 32 धावा. आता मात्र 5 षटकार जरी आले तरी हा सामना मात्र जिंकता येण्यासारखा नाहीये. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजांनी कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये. निशांत इलेव्हन दादरपाडा टीमसाठी खूप चांगला खेळला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र त्यांचा खेळ उल्लेखनीय झालाय.
आणि म्हणूनच आत्तापर्यंतची ही मजल बरंच काही सांगून जाणारी आहे आणि नक्कीच हा विजय मात्र एक मोठा आत्मविश्वास वाढवून देईल निशांत 11 दादरपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. आणि फार मोठी स्पर्धा आहे पनवेल तालुक्यामधील एक अग्रमानांकित स्पर्धा म्हणजे ज्या स्पर्धेचा सातत्यानं आपण नामोल्लेख करत असतो. पावऱ्या वादळ महाराज फौजी ग्रुप उपमहापौर चषक 2022 एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या आयोजनामध्ये मात्र आज शेवटची रात्र शॉट ऑफ लेंथ होता बॅकफुटला जाऊन मात्र पुल करण्याचा प्रयत्न इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या सिटीज अगदी सहजतेनं मात्र धावत सुटला होता परंतु कमालीचा थ्रो फलंदाज होतोय बाद. दरवाजा लावून भांडी घाशी रे दरवाजा मला बायको मिळाली हो साडी हो मला साडी हिला निसाया पुढे ना साडी हो साडी हिला निसाया पुढे ना साडी हो साडी. सामन्यातली औपचारिकता बाकी आहे फॉर्मॅलिटीज फक्त आता मात्र बाकी आहे असंच म्हणावं लागेल. रन येताना दिसत नाहीयेत मोठे फटके फक्त पहिल्याच षटकामध्ये जे आले तेवढेच मोठे फटके होते त्यानंतर मात्र एकदाही टाळ्या वाजल्या नाहीयेत मधुकर स्मृती संघाच्या गोटामधून. कमालीची गोलंदाजी ओमकार कोळीच्या पाठोपाठ यश पाटील आणि आता मात्र विवेक कासूकर मोठ्या विजयाकडे आता मात्र वाटचाल करत असताना निशांत 11 दादरपाडा संघ. फुल टॉस बॉल होता इथे मात्र यष्टीरक्षक चकलाय लॉंग स्टॉपला मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलाय. रन मात्र मिळेल त्या ठिकाणी धावून काढले पूर्ण बाईचा इशारा मात्र अंपायरचा येतोय. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल थोडंसं पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न फक्त होईल. बाकी आता या मॅच मध्ये काही राहिलेलं नाहीये. प्रेक्षकांना नीरस कंटाळवाणा सामना मात्र एकतर्फी लढत सेमीफायनल फर्स्ट तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेचा हा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नेरे संघ आपण सज्ज राहायचंय. G2 11 जनमान क्रिकेट संघ नेरे आणि तुर्वान जियान स्पोर्ट्स दिघोडे दोन टीम्स मध्ये सेमीफायनल सेकंड उपांत्य फेरीचा दुसरा सामना फार मोठी लढत आजच्या रात्रीमधील. रिशा सायनं इथे मात्र ग्लान्स केला होता बॉलला शॉट फाईन लेगला मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी रन मात्र मिळेल. एक सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदल फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी पूर्ण करताना आमचे मॅच ऑफिशियल सुनील पाटील सर DK द्वारकानाथ चोरगे सर. यावेळेचा ही बॉल मागे चाललाय मागे क्षेत्ररक्षक लावलाय त्यामुळे मात्र जास्त धावा मिळताना दिसत नाहीये. बॅटकट सिंगल येईल एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. शेवटचा चेंडू असेल विवेक कासूकर सज्ज होतोय. आणि हा चेंडू यावेळेस मात्र येतोय डॉट आणि उपमहापौर चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये मात्र दाखल होतोय निशांत 11